जरा न्यू डाएट केली आणि डाएट करताना तेल जास्त गरम झाला, सो माझ्या हाताला चटका लागला, जोरात तेल उडला. म्हणजे काय नाही, आता लावलेला आहे मस्तपैकी आपला कोलगेट होईल बरा, एवढं काही नाही. आणि याचा मिल्क खूप भारी झाला आहे, वाटलं का मी करू शकतो. हाय मित्रांनो, कसे आहे तुम्ही सर्वजण? जय शिवराय, जय महाराष्ट्र. वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल मिस्टर सँडी अँड मिसेस कोमल. तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आमच्या छोट्याशा यूट्यूब चॅनलवर. आणि तुम्ही खूप सारा प्रेम करता, असंच प्रेम करत राहा आमच्यावर. सो आज आहे ते म्हणजे डे 3 आहे तर एसकेच्या घरी. तर आज मी घरी देणार आहे माझ्या. सो इथे बसलेले आहे एसके आणि ब्लॉगच बघत बसतात हे, नुसते ब्लॉगच बघतात आपले. इथे बसून बघा ब्लॉग बघतात ते. नंगू रे तू, नंगू रा, नुसता नंगूच आहे, तुला काय हाय का नाही? नंगू, नुसता नंगू. बिघडला काय? बिघड मामा यांची सवय लावली का नंगूची? हा, कसा टेस्ट आहे तुला आता? ठीक आहे जरा, म्हणजे कालपेक्षा जरा आज ठीक आहे. ए नंगू बाबू, स्वराज पप्पा, त्याचा बाबू पप्पा बोलायला शिकला. पप्पा बोल, पप्पा पप्पा बोल, पप्पा पप्पा बोल, मामा पप्पा बोल, मामा 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 बाबू पप्पा काहीतरी बोल. स्वराज बघा, ह्याच्या जेवणात लक्ष द्या. बघा हेला बघा, बाबू स्वराज पप्पा 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 पप्पा. अरे बोल की पप्पा, बोल बोल बाबू. पापा 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 पा बोल. मम्मा मम्मा. आता नको बोला, ऐकायचं पण ना मला, टाइम संपला तुझा. सो काही बाबा पप्पा बोलायला शिकलाय. बाबूला मी 8 दिवसांनी जवळ झोपलेली रात्रभर. कसं वाटलं मग? लात मारली, 1-2 लात मारली, पण तिथे जाऊन नंतर मी ना काय केलं, टॉवेल असं गुंडाळून ठेवलेला सेफ्टीसाठी, आणि मग त्याला येऊन झोपले. डॉक्टरकडे कधी जायचंय? आता आज संध्याकाळी आम्हाला बाबूला घेऊन डॉक्टरकडे जायचंय. बाबूचं चेकअप आहे, तर ह्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू करूया संध्याकाळी. आता डायरेक्ट आता मी जाईल माझ्या घरी जाईल, नंतर संध्याकाळी येईल. इन्फेक्शन पण झालं ते दाखवायचं, आणि त्याचं नाही प्रायव्हेट इंजेक्शन पण बाकी आहे, जे गव्हर्नमेंट मध्ये. एक घेतला ना, एक घेतला, दुसरा बाकी आहे ना. दुसरा तो ह्याचा एका चिकन पॉक्स काय तो मेन आहे, तो घ्यायला लागेल. हा, कारण आपण चिकन लय खातो, घ्यायलाच लागेल. देवींचा असतो चिकन पॉक्स, म्हणजे देवीचं घेऊ तो. चला नाश्ता करून घेऊ पहिले. काय नाश्त्याला? आज आपल्याला कमी सांगितलंय चहा नाही खायचं, चहा चपाती. 4 चपाती सोडली आजपासून. तिकडे हाताने मला बाबू सू करत होता आणि आईने हातामध्ये भरली आणि फेकून दिली. असं नळासारखा आवाज आला का तुम्हाला? फेकून दिले डायरेक्ट. गोमूत सगळ्यात बाबू स्वराज तो पण बघितलं खाली पाण्यात. लहान मुलांचं सुट्टीचा तो मत्रच असतो ते. पिते काय बरी होईल लगेच. खरंच आजार बरे होतात. तू पी ना. बाबू स्वराज इकडे बघ. गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग म्हणून पब्लिकला गुड मॉर्निंग बोलस के मध्ये. गुड मॉर्निंग गाइस. बोलस के हेलो गाइस, वेलकम टू माय पिक चॅनल. मैं भी जस्ट उठा हूँ. गाइस माहिती का, मी यांच्यासाठी ना एक खूप चांगली गोष्ट ऑर्डर केली आहे. नेहमी नाही बिचारे काही ना काही असे डाएट करत असतात, नाही तर मला तर जमत नाही, आणि कधी कधी गॅस नसतो आपल्याकडे. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल, आणि हेच रेसिपी करून दाखवून. हे बोलले तू बस मी करतो म्हणून. आणि इलेक्ट्रॉनिक आम्ही अगारोचं हे मागवलेलं आहे, तर तुम्हाला दाखवतो आम्ही मशीन.
हे आगारोचं एक मल्टी इलेक्ट्रिक कुकर आहे. हे प्रोडक्ट 3 लिटरचं आहे. याची 1200 वॅट पॉवर आहे. या बॉक्समध्ये तुम्हाला एक इलेक्ट्रिक मल्टी कुकर आणि हे तुम्हाला एक मॅन्युअल कार्ड आणि त्याच्यासोबत एक वॉरंटी कार्ड सुद्धा मिळेल. यात तुम्हाला एक इलेक्ट्रिक मल्टी कुकर, एक कप आणि एक स्पॅच्युला दिलेला आहे. आणि याच्या भांड्याची तुम्ही जी हे बघू शकता कोटिंग नॉनस्टिक आहे. आणि हा पॉट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही कुकिंग करणार. आणि खाली तुम्हाला हे इलेक्ट्रिक प्लेट मिळेल ज्याच्यामध्ये हे तुम्हाला गरम होऊन तुम्ही व्हेजिटेबल्स त्याच्यामध्ये टाकून कुक करू शकतात इझिली. आणि आता व्हेजिटेबल्स मी कट करून ठेवले होते सगळे. सो आता हे जॉईन करण्यासाठी आपल्याला फक्त प्लग ऑन करायचं आहे. आणि आता मी याच्यामध्ये ऑइल टाकणार आहे. आणि आता ऑइल गरम झालं की आम्ही सगळे जे व्हेजिटेबल्स आहेत हे त्याच्यामध्ये सगळे टाकून नीट असे एकदम आपण त्याला मिक्स करून झाल्यानंतर हे जे झाकण आहे ते झाकण ठेवून इथे तुम्हाला एक प्लग मिळेल ज्याच्यामध्ये तुम्ही ऑन करून तुम्हाला हवे अशी सेटिंग करू शकतात. म्हणजे मीडियम करू शकतात, हायवर करू शकतात. आणि तुम्ही टाईम सेट करून मस्तपैकी तुम्हाला कुक होईल. तर तुम्हालाही ऑर्डर करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, नक्कीच तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि बाबूचे पप्पा गेले जिमला, तर ते बोलले तुम्ही जा, मी जिमला चाललो आहे आणि जिमला जाऊन येतो. तर बाबूला थोडंसं इन्फेक्शन झालेलं, त्यासाठीच आम्हीच त्याला घेऊन आलेलो. तर चला मग आता बाबूचा नंबर लवकरच जवळ आला आहे आणि आता बाबूचा नंबर लावायचा आहे आम्हाला. तो पण बाजूला बघा. नजर त्याची नजर अशी नुसती लहान पोरांवर असते आणि लहान पोरं रडत असतात आणि याला मजाच असते. असा डेंजर पोरगा आहे. बाबूला थोडंसं इन्फेक्शन झालेलं, त्यासाठी आम्ही त्याला चेकअपला घेऊन आलेलो. आणि हे जिमला गेले, तर हे बोलले तुम्ही जाऊ ना हॉस्पिटलमध्ये, तोपर्यंत मी जिमला जातो. तर मस्तपैकी आता आम्ही आलेलो आहे आणि तर आमचा नंबर पण लागणार आहे. आणि नंबर लागेपर्यंत आमचा मस्त एन्जॉयमेंट चालू असतो. आणि बाबू स्क्रीनवरती कार्टून पण बघत. हॉस्पिटलमध्ये ना त्याचे सगळे नर्स वगैरे सगळे त्यांना बघून हसत असतात, कारण ना सगळ्यांना तो मस्त नजर मिळून ना खुश असतो. तर तो खूप एन्जॉय करत असतो हॉस्पिटल. आले डिंग डिंग डिंग. अजून तो छोटा आहे म्हणून, एकदम मोठं झालं का मला वाटत नाही इथून तो घरी हालेल म्हणून. काका बोलले का मम्मा दवाखान्यात चल, मम्मा दवाखान्यात चल. स्लीपी बाबू बघतो का बघा आता. तिला बघतच बसलाय. परत आले बाबूची शॉपिंग करण्यासाठी. बाबूची ना लंगोट आणायचे होते, ते लंगोट घ्यायला आली मम्मी. बाबूला असं थोडेसे मी कपडे घेत राहतो आधीमध्ये. काय रे शॉपिंग कुठे मम्मी? पंखा बघतो. मेडिकलच्या बाहेर स्वराज आम्ही काय खरेदी केलंय. सगळी औषध गोळ्याच आम्ही घेतोय सारखे. क्रीम वाईटकडे गाईज. आज किती दिवसानंतर एसकी माझ्यासोबत बाजूला बसली आहे आणि ही फिलिंग जी आहे ना ती वेगळीच असते. बायकोला घेऊन चाललो तर मी घरी स्लो नेतो आहे. विचार त्रास होतो, बाहेर नसती निघली, पण बाबूचा दवाखान्यामुळे निघलो बाहेर. आता परत बोलेल तुम्ही. आणि ही डाईट सामान घेतलं पूर्ण. स्केला पण माझी डाईट पूर्ण चालू केलेली आहे प्रॉपर. तर तिची पण बॉडी बनवूया आपण लवकर, ती तब्येत बनवूया. तर तिच्यात फरक भेटला तर तुम्हाला पण नक्की डाईट सांगेल मी. आणि असेच ब्लॉग बघत जावा, असं सपोर्ट करत जावा आमच्या दोघांना. आणि खूप सारा प्रेम करा आमच्या तिघांना. आमच्या
पिल्लूला पण. आमचं पिल्लू आमच्या सोबत नाहीये कारण एसकेला घेता येत नाही, पुढच्या गाडीत गेलाय. आम्ही ना युट्यूब चॅनल स्टार्ट केलंय. हा मी तुम्हाला लिंक देईल आता. मी स्वराज बाबू. हा मी स्वराज बाबू, सगळ्यांचा लाडका बाबू म्हणून आम्ही एंडिंगला देशमुख टाकले, बाबू टाकले, कारण तो सगळ्यांचा लाडका बाबू आहे ना म्हणून. तर त्याच्या चॅनल नक्की जाऊन सबस्क्राईब करा. आता एकदम मी जरा ठीक झाली, नीट झाली ना, का त्याच्या अकाउंटला पण आम्ही ब्लॉग स्टार्ट करणार आहेत करायला. त्याच्यामध्ये फक्त बाबूच असेल, आम्ही जास्त नसेल त्याच्यामध्ये. बाबूचे रुटीन, कारण भरपूर जण म्हणतात का तुम्ही बाबूला खूप कमी दाखवतात, त्याला आम्ही बघायचं असतं. सो त्याच्यासाठी आम्ही त्याचा वेगळा चॅनल सुरू केलं आहे की जो करून पुढे जाऊन तो हँडल करेल, मोठा होईल तेव्हा. पप्पाला कोणतं खाली आहे. तर गाईस एसकी गेलती आणि दवाखान्यात आणि काय काय शॉपिंग करून आले. येल्लो कपडे, आपला भारताचा झेंडाचा कलर तिरंगा, आपला तिरंगा भारताचा होता तेव्हा. तो 1 महिन्याचा होता बाबू, आता तो झालेला आहे 8-9 महिन्याचा. पण तो टी शर्ट पण मला गाईस तुम्हाला ह्याचा पण शूट बघायला भेटेल उद्याच्या ब्लॉग मध्ये. तर ब्लॉगला उद्या पण बघायला विसरू नका. पण यावेळेस मी नाही करणार, कारण मला जो वागता नाही यावेळेस बाबूचे पप्पा करणार डेकोरेशन. यस करू पप्पा. लेग मारले खरं बोलतो, उद्या मला पण वागते ना. उडे हेवी लेग मारले ना, वर्कआउट केलंय. माझा पाय असला मोठा झाला तिकडे नाही मारले, इथे दुखतात. मस्त गुड. कपडे पण घेतले, शॉपिंग केली बरेच. चला आता डाईट खाऊन घेऊया. जिम मधून आलो. माहिती का त्रास केला ना तिथे, म्हणजे प्रायव्हेट ठिकाणी ना खूप इचिंग झालेली, इन्फेक्शन टाईप मध्ये. आणि कारण मध्ये त्याला खूप जुलाब होतं, त्याच्यामुळे नाही का ते घासून झालेलं. पण आता त्याला पूर्ण डायपर बंद करायला सांगितलं 8 दिवस. आणि मग त्यासाठी त्याला आम्ही हे घालून आलोय, लंगोट. बोली हे घालून तर झोपात जाईल. आता रात्रीचं पण नाही सांगितलं घालतं, लंगोटवर झोपायचं आणि याच्यावर झोपवायचं, म्हणजे कसं खाली ओलं नाही होणार त्याला. त्याच्यासाठी शॉपिंग करून आणली. पॅन्ट आणले जातं त्याला वापरायला असे. पाय हवेतच असतं त्या पोराचे, काय झालंय का माहिती. कोण बोललं? कपड्याच्या दुकानात भेटले सगळे, मला विचारतात बरं आहे का. ठीक आहे बोला सर, तुमचा आशीर्वाद असेच कायम राहून द्या. चला आता जरा बिग बॉस बघूया, जसं डाईट खाऊ मग कंटिन्यू करूया ब्लॉग. तुम्हाला ते जरा न्यू डाईट केली आणि डाईट करताना तेल जास्त गरम झाला, सो माझ्या हाताला चटका लागला, जोरात तेल उडला. म्हणजे काय नाही, आता लावलेला आहे मस्तपैकी आपला कोलगेट होईल बरा, एवढं काही नाही. आणि याचा मिल्क खूप भारी झाला आहे, वाटलं ना मी करू शकतो. जमायला लागल्या सर्व गोष्टी मला. आपली डाईट आपण केली ना तर मजा येते खायला पण. आयता खायच्यापेक्षा आपण आपल्याला करायचं जिमचं. पापा बोल, पापा बोल हा पापा बोल. पापा बोल. पापा बोलतो फक्त पापा.